माझे नाव दिशा रवींद्र पाटपटे, ग्रेड इलेक्ट्रिशियन वर्ष 2021-23. इलेक्ट्रिकल लॅबमध्ये सर्व मशीन अद्यावत झाले असून पूर्वी जुन्या मशीनमुळे ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी आता निर्माण होत नाही. नवीन मशीन्समुळे आम्हाला प्रात्यक्षिक करताना सोपे झाले आहे. नवीन मशीनवरील डायग्राम समजवण्यास सोपे झाले आहे. त्यामुळे आम्हाला प्रात्यक्षिक करताना अनुकूल वातावरण मिळते. ही लॅब सुधारित लेआउटनुसार अत्याधुनिक उपकरणे, अत्याधुनिक वर्कस्टेशनसह सुसज्ज झाली आहे. यामुळे प्रशिक्षणार्थींना लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. या मशीनचे नाव आहे इलेक्ट्रिकल मशीन ट्रेनर. स्टॉप बटन, स्टार्ट बटन, स्टार्ट. याच्यानंतर आपण रिव्हर्स फॉरवर्ड स्टार्ट डेल्टा करू शकतो. फॉरवर्ड, रिव्हर्स, हे स्टार्ट डेल्टा. या मोटरमध्ये आपण डीसी मोटर, डीसी जनरेटर तसेच एसी मोटर, एसी जनरेटरचे प्रात्यक्षिके करू शकतो. त्याच्यात आपण स्क्वायरल केज मोटर, इंटिग्रेटेड मशीन, अल्टरनेटर मशीन, सिंक्रोनस मोटर तसेच डिप्रेशन मोटर ही आपण यांच्यात प्रात्यक्षिके करू शकतो. या मशीनचे नाव आहे थायरोस्टर IGBT कंट्रोलर, एसी मोटर ड्राइव विथ ट्रिपल VF कंट्रोलर, 3 फेज HP. MCB स्टार्ट, स्टार्ट बटन. फॉरवर्ड डायरेक्शन, रिवर्स डायरेक्शन, स्टार्ट. स्पीड कंट्रोल करणे या प्रात्यक्षिक आपण या पॅनलवर साध्य करू शकतो. हे आपण पाहू शकतो प्रॅक्टिकल करून. या ठिकाणी आपण पाहू शकतो की ब्रेक आपण पाहू शकतो. त्यानंतर आपण या ठिकाणी आपण स्पीड कंट्रोल कमी करण्याच्या पद्धतीने आपण स्टार्ट करू शकतो. या पॅनलवर AC सिंगल फेज मोटरचे सर्व प्रात्यक्षिक साध्य करू शकतो, जसे कॅपॅसिटर मोटर, युनिव्हर्सल मोटर, AC सिरीज मोटर. आपण कॅपॅसिटर मोटर चालू, कॅपॅसिटर मोटर, सिरीज मोटर, युनिव्हर्सल मोटर. मोटरचे आपण प्रात्यक्षिक करू शकतो, जसे की AC स्क्वेअर केज मोटर, सिंक्रोनस मोटर, AC स्लिपरिंग मोटर जे आपण प्रॅक्टिकली या चॅनलवर आपण करू शकतो. जसे की आपण इंडक्शन मोटरने आपण स्टार्टने आपण मोटर रन करू शकतो. जसे की आपण पहिले AC स्क्वेअर केज मोटर आपण सुरू करू. सेकंड आपण AC स्लिपरिंग मोटर आपण स्टार्ट करू. डीसी मोटरचा पॅनल, ज्यामध्ये डीसी शंट मोटर, सिरीज मोटर आणि कंपाऊंड मोटर या सर्व मोटरचे प्रात्यक्षिक या ठिकाणी होणार. तर ह्या पॅनलचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या पॅनलवर प्रॅक्टिकल करताना BT टर्मिनलच्या माध्यमातून कनेक्शन डायग्राम प्रमाणे वरच्यावरती करता येणार. ह्यामुळे प्रॅक्टिकल जे आहे ते करण्यास अतिशय सोपे आणि सुलभ होतात.
DC शंट मोटर जी आहे ती स्टार्ट करताना 3 पॉईंट स्टार्टरने स्टार्ट करून या ठिकाणी फील्ड रेग्युलेटरच्या माध्यमातून स्पीड कमी जास्त करण्याची सुविधा आहे. यामध्ये ॲमीटरच्या माध्यमातून लोड करंट आणि फील्ड करंट दिले जातात. सिरीज मोटर्स जी आहे ती सिरीज मोटरच्या जोडणीला या ठिकाणी 2 पॉईंट स्टार्टरच्या माध्यमातून जोडलं आहे, जिचं लोड करंट मोजलं जातं. लोड हा स्प्रिंग ब्रॅकेटच्या माध्यमातून पुली आणि बेल्टच्या माध्यमातून दिला जातो, त्याचा लोड करंट या ठिकाणी मोजलं जातं. तसेच कंपाऊंड मोटर जी आहे ही 4 पॉईंट स्टार्टरच्या माध्यमातून सुरू केली जाते आणि त्याच्या फील्ड रेग्युलेशन स्पीड कंट्रोल ह्या फील्ड रेग्युलेटरच्या माध्यमातून हे ॲमीटर लोड करंट दाखवतं आणि हे ॲमीटर फील्ड करंट दाखवतं. अशा पद्धतीने ह्या पॅनलच्या माध्यमातून DC मोटर्सचे प्रॅक्टिकल सर्व प्रॅक्टिकल साध्य होतात. तर आपण या मोटर्सचं कनेक्शन केलेलं आहे आपण ऑलरेडी, याला आपण सुरू करून बघू. यासाठी आपल्याला आधी DC सप्लायची गरज आहे, ती आपण घेणार आहोत DC जनरेटरच्या माध्यमातून. DC जनरेटर